आणि आता बातमी आहे राज्यसभा निवडणुकीसंदर्भातली। महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागा लवकरच रिक्त होणार आहेत। त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत राज्यातली राजकीय समीकरणं बदललेली दिसतील। सध्याच्या विधानसभेतल्या संख्याबळाचा विचार केल्यास यातील 6 जागा महायुतीच्या वाट्याला जाणार आहेत, तर मवियाला 1 जागा मिळू शकते। महायुतीच्या वाट्याला 6 जागांपैकी राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1, भाजपला 4 जागा मिळतील। विधानसभेत मवियाकडे संख्याबळ नाहीये, त्यामुळे 3 जागा या महायुतीच्या पारड्यात त्यांच्या मिळालेल्या आहेत। त्यांना त्या जागा महायुतीच्या पारड्यात द्याव्या लागल्यात एक प्रकारे, कारण त्यांच्याकडे संख्याबळच नाही। तर या 7 जागांपैकी एका जागेवर शरद पवार खासदार आहेत, त्यांची टर्मही संपणार आहे। त्यावरून संजय राऊतांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। शरद पवारांसारखा नेता दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे, त्यांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीमध्ये ताकद आहे, असं राऊत म्हणतात। शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं ही अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली, तर शरद पवार या संदर्भात काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं आहे। पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे, पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत, त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही। मराठवाड्यातले 9.5 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण, 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात, मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने सामने। संगीता खांडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार, तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष। नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला, महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडीत। सत्ता स्थापनेच्या आधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता, सध्याच्या संख्येनुसार मवियाला 1 जागा मिळण्याची अपेक्षा, तर पवारांनी मैदानात उतरावं, आम्ही निवडून आणू, राऊतांची ऑफर। अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का, खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित, तर संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा, आमदार अमोल मिटकरींची मागणी। शरद पवारांचे 2022 मध्येच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न, मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक गौप्यस्फोट, खात्यांसंदर्भात चर्चा झाल्याचाही दावा। काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू। शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण। शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण, पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ, रामदास कदमांनी फटकारलं, तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर उमेदवारावरून नाराजी नाट्य, शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात, तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।